हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सतीश फूड अँड ट्रॅव्हल्स ब्लॉग. आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत, त्याचं प्रिपरेशन करत आहोत. पप्पा, हो, मला मॅगी चिकन सूप खायचंय. हा, मॅगी चिकन सूप खायचंय. मग कसं बनवायचं मॅगी चिकन सूप? तर आज आपण काय बनवणार आहोत? मॅगी चिकन सूप. ओके, चला तर मित्रांनो, आता आपण बघूया मॅगी चिकन सूपची रेसिपी आणि त्याला लागणारं साहित्य. मित्रांनो, आपण मॅगी सूप चिकन सूप बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे. इथं बारीक चिरून घेतलेली आहे शिमला मिरची, थोडस गाजर घेतलेलं आहे, थोडस पत्ताकोबी घेतलेलं बारीक चिरून, आणि हे बॉईल करून चिकन घेतलेलं आहे. विदाऊट ऑइल, विदाऊट मीठ आपण बॉईल केलेलं आहे. त्याच्यानंतर ही मॅगी घेणार आहे, ह्याच्यामधला मसालाही आपण वापरणार आहे. त्यानंतर आपण नेहमी सारखं चायनीज आयटम करताना ऑर्गॅनो वापरतो अजिनोमोटोच्या जागी, कारण अजिनोमोटो हार्मफुल असतो. त्याच्यानंतर इथे आपण घेतलेलं ब्लॅक पेपर, इथे आहे थोडीशी मिरची, अद्रक आणि लसूण, आणि इथं आहे सोया सॉस, ब्लॅक सोया सॉस आणि चिली सॉस, आणि कॉर्नफ्लॉर, आणि हे विनेगर. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण पॅन गॅसवरती ठेवून घेतलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आपण 1-2 चमचे तेल टाकलेलं आहे, आणि तेल थोडं गरम होऊ द्या. आपण थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे पॅन चांगला नॉनस्टिकी बनतो. तेल थोडं गरम होऊ द्या. तेल चांगलं कडक गरम करायचं मित्रांनो. चायनीजचा कोणताही आयटम करताना तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे, आणि म्हणून आपण थोडस वाट बघूया तेल गरम होईपर्यंत. त्याचबरोबर आपण चिकनचं स्टॉक पण घेतलेलं आहे, तेच वापरणार आहे आपण सूप बनवण्यासाठी. तर आपलं आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण अद्रक, लसूण आणि मिरची गरम तेलामध्ये टाकून घेऊया. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं अद्रक, लसूण आणि मिरची चांगली लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे छानपैकी लाल झालेलं आहे. याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी टाकून घेऊया, म्हणजे व्हेजेस टाकून घेऊया सगळे. याला चांगलं परतून घ्यायचंय, म्हणजे याचा खचखचपणा निघून गेला पाहिजे. व्हेजेस चांगले भाजून झालेले आहेत मित्रांनो. आता आपण याच्यामध्ये सॉसेस टाकून घेऊया. चांगली फोडून घ्यायची आतमध्ये. आपण चुरा करून घेतलेले मॅगीचा. बॉईल केलेले चिकन याच्यात टाकून घ्यायचं. भाज्या छानपैकी शिजून झालेल्या आहेत. आता हे चिकनही टाकून घेऊया आपण, आणि यालाही परतून घेऊया छानपैकी. तुम्ही अंडाही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. सगळं छानपैकी परतून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सॉसेस टाकून घेऊया. ब्लॅक सॉस आणि रेड चिली सॉस टाकून घेतलेलं आहे, आणि थोडंसं विनेगर टाकलेलं आहे. आणि हे सगळं आपण एकदा छानपैकी एकजीव करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये स्टॉक टाकायचा आहे. जो मगाशी आपण चिकन शिजवून घेतलेला आहे, त्याचा स्टॉक टाकून घ्यायचा.
मित्रांनो त्याला चांगली उकळी येऊया. स्टॉक आपण टाकलेला आहे, मसाल्याला चांगली उकळी येऊ द्या. त्याच्यानंतर आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू. आता आपण याच्यामध्ये उकळी आलेली छानपैकी, याच्यात आपला मॅगी मसाला टाकून घेऊया आपण. आणि मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे. थोडस एक 5 मिनिटं थांबूया आणि मगाशी आपण जी मॅगी क्रश करून घेतली ती याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि याला तर एक 5 मिनिटासाठी आपण शिजून घेऊया. या स्टेजला आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये, जशी आपल्याला लागेल त्या हिशोबाने. आता हे छानपैकी उकळून आलेलं आहे. याच्यात आपण ब्लॅक पेपर थोडस टाकून घेऊया. ब्लॅक पेपर आणि ऑर्गॅनो हे दोन्ही आता ह्या स्टेजला आपण टाकून घ्यायचंय. थोडस ऑर्गॅनो टाकायचंय. आता या स्टेजला मॅगी वगैरे सगळं चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ना सूपला थोडं घट्ट करायचंय. त्यासाठी आपण 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि थोडस पाणी टाकून त्याची एक स्लरी बनवून ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार. आणि हे ऍड करताना गॅस बारीक करून थोडं ऍड करत टाकत ऍड करायचं, हलवत. तर आता आपण स्लरी टाकूया याच्यामध्ये. त्याला एक छानपैकी उकळी येऊ द्यायची. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली तयार झालेली चिकन मॅगी सूप रेसिपी आपण आता सर्व करायला घेऊया मित्रांनो. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आमची रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फेसबुक वरती फॉलो करा. त्याचबरोबर युट्यूब वरती लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि कमेंट करायला पण विसरू नका. कारण चला तर मित्रांनो, आपण सर्व करूया. मॅगी चिकन सूप टेस्ट करतो आमचा बबडीने खाल्लेलं आहे. आणि मग बबडी, कसं आहे मॅगी चिकन सूप? चांगलंय, छान आहे. व्हेरी गुड. आता संपवून टाका सर्व. आवडलं तुला?